नमस्कार. आज आपण आलो आहे राजदेर हा किल्ला पाहण्यासाठी. राजदेर हा किल्ला येतो तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. आपण इंद्राई किल्ल्याच्या बरोबर समोर हा किल्ला पाहायला भेटतो. तसेच त्याच्या पाठीमागच्या बाजूला कोळदेर हा किल्ला आहे. 2 दिवसाचा वेळ हातात असेल राजदेर, कोळदेर आणि इंद्राई तसेच प्रेमगिरी हे 4 किल्ले 2 दिवसात व्यवस्थित पाहून होतात. हा इंद्राई किल्ला आहे. आपण आता इंद्राई किल्ला पूर्ण करून आलो व गावामध्ये आता आपण आलो आहे. जेवण केलं व राजदेर किल्ल्याच्या दिशेने आपण आता निघत आहे. या ठिकाणी आपण घर आहे तिथे आपली जेवणाची सोय होऊन जाते, चहा नाश्ता सर्व सोय होऊन जाते. वर जाण्याच्या अगोदर या ठिकाणी एक आपल्याला विरगळ पाहू शकतो. अशी वाडीमध्ये आल्यानंतर आपणाला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्या ठिकाणी हा बोर्ड लावला आहे. वर आपणाला जायचं आहे गडाच्या दिशेने. साधारण गड चढण्यास 1 तासाची वेळ आहे. सरपंच साहेब, काका, वय वर्ष 74. अजस्त्र आपण इंद्राई केल्यानंतर पुन्हा एक अजस्त्र असा राजदेर किल्ला करण्यासाठी प्रस्थान करत आहोत. या ठिकाणापासून जाण्याचा मार्ग आहे. ग्रामपंचायत कार्यालय राजदेरवाडी इथं थोडं पुढे आल्यानंतर याची वाट गडावर घेऊन जाते आपणाला. आणि हा गड मिनटं झाली आपण गड चढण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीचा हा टप्पा आहे. थोडा सुरुवातीचा खडी चढणीचा टप्पा आहे. नंतर व्यवस्थित सपाटीने चालायचे आपणाला. खडा चढणीचा टप्पा आहे तो वर आलो आपण. आता तिरकं जायचं आपणाला चालत, किंवा त्या मार्गे सुद्धा जाऊ शकतो. त्या मार्गे वर जायचं, वरून पूर्ण हे असं यायचं आणि पुन्हा असं जायचं आहे. त्यापेक्षा हा थोडा खडा चढणीचा आहे, परंतु सोपा आहे. वेळ वाचते बरीच. समोर या ज्या गायी आहेत ह्या समोर चढायचे आपणाला आणि नंतर असं जायचं तिरकं. राजदेरच्या या ठिकाणी आपणाला गाई म्हशी चरताना पाहायला भेटत आहेत. व आता हा थोडासा हा एक टप्पा खडा चढणी. दुपारचे 2 वाजले आणि आपण आता जात आहे वरती. थंडीचे दिवस असले तरी ही दुपारची वेळ आहे, त्यामुळे गरमी जाणवते खूप. आणि जेवण केल्यामुळं जास्त त्रास होतो. थोडं सर्वजण रमत येत आहेत. थोडी खडी चालली इथं. गावातून आपणाला शिडी जी आहे ती स्पष्ट दिसत असते, त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता फारच कमी आहे. फक्त व्यवस्थित रस्ता एकदा सापडला की जाण्यास काही अडचण येत नाही. समोर एक त्या ठिकाणी गुहा पाहायला भेटते, ती आपण येताना पाहू. प्रथम गडमाथ्याच्या दिशेने जाऊ. असं जायचं आणि तिकडं गड आहे. आपण व्यवस्थित असं हळूहळू गडाच्या दिशेने जात आहोत. वाट आतापर्यंत सुंदरशी अशी मळलेली आहे, त्यामुळे सुकण्याची शक्यता
कोमी आहे. जो खडा टप्पा आहे तो जवळपास आपण पूर्णतः पार केला आहे. आता आपणाला चालत राहायचे. सुंदरशी वाट आहे मळलेली आणि खालचा परिसर डॅम आहे छोटासा. ही वाडी ते आहे इंद्राई वाडी आणि इंद्राईला तिथून आपणाला चढून त्या बाजूने जाऊन हा पूर्ण किल्ला करायचा आहे. वाट आपणाला समोर जायची त्या तिथून वर चढायचं. व्यवस्थित अशी वाट केली आहे व ही गुहा जी आहे ती येताना पाहू आपण. हे साधारण आत्तापर्यंत तिसरं पठार बोलू शकतो याला. या वाटेला लागला आहे. 1:30 वाजता ट्रेक चालू केला आहे. साधारण आता 2:15 वाजत आले. अजून साधारण अर्धा तास तरी गडमाथ्यावर पोहोचण्यासाठी लागतील. त्यावर जाताना या ठिकाणी आपणाला पहिला तलाव लागला. पाणी तलावामध्ये भरपूर आहे अजून. व आता आपणाला ह्याच जायचं आहे आणि तसंच त्या शिडीपर्यंत पोचायचं आहे. साधारण या ठिकाणापासून अजून आपणाला अर्धा तासाची वेळ तरी लागणार आहे. तलावाच्या बाजूला आपणाला एक सुंदरशी अशी विरगळ चारी बाजूने याला आहे. कोरीव हा चारी बाजूनी सुंदरशी अशी ही कोरीव काम असलेली विरगळ पाहायला भेटते. थोडं पाणी की पेलं आणि पुन्हा गडमाथा चढण्यास सुरुवात करत आहोत. थोडं राहिले आता. अर्ध्या तासात आपण गडाच्या टॉपला पोचू. वाट पूर्णतः मळलेली आहे त्यामुळे शक्यता कमी आहे वारंवार सांगण्याची. कारण म्हणजे वाटाडे घ्यायची काही गरज नाही. फक्त सुरुवातीला एकदा गावातून व्यवस्थित वाट समजून घ्या. या तलावाच्या वरील बाजूस आपण आता पोचून गेलो. आपल्याला सगळं आता वर चालत राहायचं. आता हा एक शेवटचा खडा चढ आहे. नंतर डाव्या बाजूनी चालत जायचं आहे व शिडी आणि नंतर पायऱ्या. आलो बऱ्यापैकी वर आपण. जवळपास 70% गड चढला आहे. जरा थोडी खडी चालली. थोडं राहिले आता. नंतर सपाटी. वर गेल्यानंतर थंड हवा लागेल. कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात व या ठिकाणी असं पाणी जाण्याची सोय केलेली दिसते. इथं पूर्णतः या ठिकाणी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. बघा पायऱ्या लागल्या. त्यानंतर अजून अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटत आहेत. या ठिकाणी बुरुज आहे. दरवाजा असावा पहिला माचीचा दरवाजा आणि अशा कोरीव पायऱ्या. इथं बुरुज दरवाजा असावा पूर्वीच्या काळी. शेवटचं पठार. आता सरळ चालत राहायचं आहे. समोर शिड्या आहेत तिथं.
साधारण आपणाला या ठिकाणी येण्यासाठी 1.25 तासाची वेळ गेली. अजून अर्धा तास तरी लागेल. उन्हाची वेळ आहे त्यामुळे त्रास होतोय. रोज आणि त्या पायऱ्या चढून थोडं पुढे आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटत आहेत. सरळ आता शेड्याच्या दिशेने चालत राहायचे. एक 10 ते 15 मिनटात शेड्यापर्यंत पोचून जाऊ. व्यवस्थित अशी वाट मळलेली आहे कालपासून. थोडी खडी चाल आहे परंतु अडचण नाही येत. सकाळचं असल्यावर काही नाही वाटणार, परंतु दुपारची वेळ आहे, जेवण झालं त्यामुळे त्रास होतोय. आता अजून स्पष्ट दिसायला लागल्या शेड्या. ठिकाणी आपल्याला आता थोडंसं गवत अडचण आणि बेलाकडे थोडी जाडी इथं काळजीपूर्वक सावध या. इथाची ही बुरुज किंवा तटबंदी असणार. पायऱ्या, कोरीव पायऱ्या. प्रथम पाण्याचे टाकं बघूया. खूप मोठे इकडे बी. त्याही बाजूला आहे. दीड तासाची चाल करून आपण या ठिकाणी पोचून गेलो. पूर्वीची शिडी सुद्धा इथं पाहता येते. या ठिकाणी पूर्वी शिडी होती अशी, तिथून वर जायला लागायचं. नवीन काळात ह्या वन खात्यामार्फत व्यवस्थित अशा शिड्या बसवण्यात आल्या आहेत. नवीन पायऱ्या आहेत. बाजूला पाहिलं तर अगोदर ज्या शिड्या होत्या त्याही इथं पाहायला भेटत आहेत. हे बघा, त्या अगोदर शिड्या होत्या त्या जरा थोड्या रिस्की होत्या, परंतु आता ज्या बसवल्या आहेत त्या खूप सुंदर आहेत. हे बघा, सुंदर. नाशिक जिल्ह्यातील किल्ल्यांची खासियत कातळ कोरीव पायऱ्या. शिड्यांची जरा हाईट जास्त आहे त्यामुळे थोडासा थकवा जाणवतोय. 1 ते 1.5 फुटापर्यंत
या पायऱ्यांची हाईट आहे. तर एक ही रूम पाहायला भेटते अशी. पहिलं जे पहिली जी गुहा आहे त्याच्या बरोबर लगेच पुढं आलं की दुसरी गुहा आहे. थोडा इथं जास्त थकवा जाणवायला लागला. इथं पडलंय, सावध जायचं इथून आपल्याला. गडावर हा जो बुरुज तटबंदी आहे ही ढासळलेली आहे, त्यामुळे या ठिकाणावर जात असताना अतिशय काळजीपूर्वक जायचं आहे. तटबंदी हा दरवाजाचा पूर्वी दरवाजा इथं असणारी एक बाजू ढासळली आहे, परंतु एक बाजू व्यवस्थित अशी बाकी आहे. तटबंदी थोडीशी दिसते बघूच्या इकडं. झाडी खूप दिसते इकडं. समोर आपल्याला तिथे कट्टा दिसतोय अवशेष, परंतु जाणेच. वर आल्यानंतर या ठिकाणी थोड्या पायऱ्या भेटत आहेत पाहिला, व लेणी खामटाके, पाण्याचा खामटाका. मोठे पाण्याचं टाकं सुकलेलं आहे, परंतु हे बघा आजपर्यंत जाण्याची सोय आहे. हा पाणी नाही ना, पायऱ्या नाही, आतेला जायला पण. ते होल्स पाहायला भेटत आहेत. पुढे एक छोटं मंदिर आहे ते पाहू, आणि तसंच आपण वरती टॉपला त्या दिशेने जाऊ. थोडं पुढं आलं की या ठिकाणी सुंदर अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला भेटत आहेत. या गडावर असे आलेल्या सुंदर कातळ कोरीव पायऱ्या आहेत. या खूपच मोठ्या आणि सुंदर आहे. तसेच त्याही बाजूला दिसत आहेत पायऱ्या कोरलेल्या अशा. या हा बहुतेक असा येऊन इथं वर आलेला हा मार्ग आहे आणि असाच वरती गेलेला आहे. या ठिकाणी एक मंदिर आहे, मंदिर पाहू आणि पुढच्या वस्तू पाहण्यासाठी निघू आपण. एक ठिकाणी मंदिर आहे, तिथं पाहून घेऊ पहिल्यांदा. पाण्याचं टाक आहे, मंदिर नाही आहे, पाण्याचं टाक आहे. शुद्ध पिण्याचं पाणी हो. आणि तसंच
याही ठिकाणी एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतं. राजदेर किल्ला खूप झाडी आहे आणि एक मोठासा तलाव या ठिकाणी पाहायला भेटतो. हा तलाव जाऊन पायऱ्या आहेत सुंदरसा अप्रतिम तलाव. साधारण या ठिकाणापर्यंत येण्यासाठी आपल्याला 2 तास लागला. बांधीव तलाव या आणि हा तलाव पाहून आपण आता वरील बाजू अजून पाहू. आपणाला पाऊस काय पाहायला भेटत आहेत का. राजदेर किल्ला सध्या गवत खूप आहे त्यामुळे काळजीपूर्वक जायचे. तलाव मोठा आहे तलाव त्या ठिकाणी झेंडा आहे तिथेही जाऊ. राजदेर किल्ल्याचे आपण जवळपास टॉपवर आलो आहे. समोर टॉप पाहायला भेटतोय. बुरुज आहेत, तटबंदी आहे. समोर बालेकिल्ला किंवा गडाचा सर्वोच्च भाग आहे. पण पाण्याच्या टाकीच्या तलावाच्या थोडं वर आलोय. या ठिकाणी पाहायला भेटते परिसर आहे आणि समोर इंद्राई सर्वोच्च भागाला थोडंसं अजून पुढे जाऊन पाहून मला काय पाहायला भेटते का. गडमाता जवळच आहे. गडमाथ्यावर जाणारी वाट सुद्धा व्यवस्थित नाही. हे बघा आता इथून वाटच नाही दिसत कुठेच जाण्यासाठी. तो झेंडा आहे. राजदेरच्या वरच्या बाजू चालू आहे परंतु आपणाला फक्त आत्तापर्यंत तो तलाव ती पाण्याचं टाकं त्याच्या बाजूला खामटाक एवढा अवशेष व ती पुढची एक वास्तू एवढं पाण्याच भेटलेलं आहे. बघू या बाजूला जाऊ. हा रस्ता बालेकिल्ल्याच्या दिशेने जातो. गवत खूपच आहे बालेकिल्ल्याकडे. गवत झाडी खूप आहे त्यामुळे बालेकिल्ल्याचे दर्शन आपण या ठिकाणावरूनच घेऊन पुन्हा गड उतरण्यास सुरुवात करू. समोर पाण्यामध्ये पाहिलं तर आपणाला एक येरोळा पाहायला भेटत आहे. बघा सुंदर. मस्तपैकी आंघोळ करतो या. राजदेर किल्ल्याची आपली गडभ्रमंती या ठिकाणी पूर्ण झाली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये जो आहे तो राजदेर आहे आणि हा राजदेर आहे. तसेच रामशेजच्या पाठीमागं
एक आपणाला देहेरगड हा एक पाहण्यासाठी भेटतो. असे या ठिकाणी आहेत. व जर समोरच्या बाजूस पाहिलं तर तो आहे आपला अजस्त्र असा इंद्राई. आज आपण आलो आहे राजदेर हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो राजदेरवाडी, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. या ठिकाणी हा किल्ला आहे. अतिशय सुंदर आहे किल्ला, परंतु या ठिकाणी आता गवत झाडी खूप आहे, त्यामुळे सावध ही गडभ्रमंती करावी. तसेच समोरच्या बाजूस पाहिलं तर आपला इंद्राई हा भव्य दिव्य किल्ला आहे. तसेच याच्या पाठीमागच्या बाजूला पोळधेर हा एक आहे. अशी या ठिकाणी दुर्ग त्रिकूट आहे, सुंदर आहे. जरूर हे दुर्ग त्रिकूट आपण करावे. धन्यवाद. हां वर होता काय इथून आला असतो ठिकाणी आता राहुल घेणार लेणी, छोटीशी लेणी राजदेरावर. त्या ठिकाणी सुंदर अशी या लेणीमध्ये आपणाला हे महादेवाचे पिंड व नंदी महाराज पाहायला भेटतात. लेणी प्रॉपर लेणी, लेणीमध्ये लेणी लेणी लेणीमधील राजदेरवर हे एक लेण आहे आणि या लेण्यामध्ये आपणाला महादेवाची पिंड पाहायला भेटत आहे. आता आपण या ठिकाणी ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ही पिंड बसवली बाहेर आहे ना, स्वयंभू नाही. ओम नमः शिवाय. हे महादेवाचं मंदिर या बरोबर तळ्याच्या समोर आहे. आणि आपण आता हे मंदिर पाहिलं आणि पुन्हा आता जात आहे. थोडीशी अवघड वाट आहे, झाडी म्हणजे अवघड म्हणजे झाडी आहे, खूप सावध जायचं असतं इथून. हा झेंडा आहे ना, या झेंड्याच्या बरोबर खाली ही महादेवाचं मंदिर आहे. जरूर न चुकवता ही करावी. चल आपण आता हे महादेवाचं मंदिर पाहिलं. या अशा काटेरी झाडातून आपण आता मार्ग काढत पुढे जात आहे. थोडंसं सावध यायचं, या बाजूला तळ्याच्या बरोबर काठाने जायचं आहे, वरच्या बाजूला जायचं नाही. वरच्या बाजूला बालेकिल्ल्याचा भाग किंवा सर्वोच्च सर्वोच्च भाग आहे. याही ठिकाणावरून आपण गडमाथ्यावर जाऊ शकतो. पायऱ्या आहेत. या ठिकाणी आल्यानंतर आपणाला या बाजूला जायचे, तळ्याच्या बरोबर ह्या साईडला. पुन्हा आपण या पाण्याच्या टाक्यापाशी, हे पाण्याच्या टाका आहे प्रॉपर, या कोरीव पायऱ्या. आणि आपण आता जात आहे ते समोरचा वाडा पाण्यासाठी. मोठा आहे वाडा, तो पाहू आणि खाली उतरण्यास सुरुवात करू. भव्य आहे तो सुद्धा.
असे होल्स आहेत इथं. सर्व आपली टीम समोरची एक मोठी वास्तू पाहू आणि खाली उतरण्यास सुरुवात करू. थोडंसं अवध उतरायचं इथं. ही जी शेवटच्या भागातील वास्तू आहे ती आता पाहण्यासाठी आपण जात आहोत. साडेचार वाजले. गडाच्या या शेवटच्या भागामध्ये आलो आपण. तर एक हे असं पाहायला भेटते. तसेच या ठिकाणी होल्स पाहायला भेटतात. बहुतेक या ठिकाणी शेड वगैरे मारण्याचा प्रयत्न केला गेला असावा. आणि या अंतिम भागातून आपणाला राजदेरवाडी, इंद्राई व आजूबाजूचा परिसर खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतो. इथं बांधकाम आहे, बुरुजा हो का बांधकाम इकडं. पूर्ण बुरुज व्यवस्थित. आपण खालून वरा, तसंच वरच्या बाजूने पाण्याचं टाकं, तलाव आणि ह्या साईडनं जाऊन पूर्ण असं वर आलो होतो. साधारण गावातून येण्यासाठी दुपारची वेळ होती, त्यामुळे 1:30 वाजला. नॉर्मल टाईममध्ये 1 ते सव्वा तासापर्यंत पोहोचून जातो. व आता संपूर्ण गडफेरी पाहून राजदेरचा निरोप घेण्याची वेळ आली आहे. हा गडाचा सर्वोच्च भाग आहे. चला, राजदेर किल्ल्याची गडसफर करून आपण आता परतीच्या मार्गाला निघत आहोत. परतीच्या मार्गामध्ये आपणाला आता खाली शिडीचा मार्गाने उतरायचं आहे. अतिशय सुंदर आणि छान किल्ला आहे. जरूर हा प्रत्येकाने करावा की एक वेळ. परंतु पावसाच्या दिवसात येऊ नये व पाऊस झाल्यानंतर कमीत कमी 2 ते 3 महिने येऊ नये. गवत हे गवत केवढं उंच आहे. चला भेटू आपण शिडीपाशी. आता संध्याकाळचे 4:45 वाजत आले व गडफेरी करून आपण आता उतरण्यास सुरुवात करत आहोत. इथून जपून जायचे आपणाला. आता हे थोड्याशा पायऱ्या उंच आहेत, त्याच्यामुळे थोडंसं तर तकलीफ होते. हळूहळू उतरायचे. इथून खाली उतरण्यास सुरुवात केली. शिड्यांपासून 20 मिनिटात आपण या ठिकाणापर्यंत पोचून गेलो. आणि माचीचा दरवाजा व बुरुज असणार. चला उतरायला सुरुवात करू.
वाजले आपण या तलावापाशी पोचून गेलो आणि ही विरगळ आहे. 5:15 वाजत आले व आपण आता आपली जी गाडी आहे ती समोर पाहायला दिसत आहे. 10 मिनिटात खाली पोचून जाऊ. या शेवटच्या टप्प्यात थोडी खडी चाल आहे, म्हणजे उतरताना शेवटच्या टप्प्यात आणि चढताना पहिल्या टप्प्यात. सावध उतरायचे इथून आता. जय. आपण 1:30 वाजता ट्रेक चालू केला होता व आता संध्याकाळचे 5:16 झाले व आपलीकडे फेरी पूर्ण झाली. ह्या अशा विरगळ आहेत व खालील बाजू सुद्धा आपणाला पाहायला भेटत आहेत. सुंदर आहेत. गणेशजी हनुमान रायाची बहुतेक आहे इथं. राजधीर गडाची गडभ्रमंती आपली आता पूर्ण झाली आहे. खूप मोठा असा तलाव आहे व या बाजूला अवशेष आहे. गडमाता वरती आहे, गडमाता वरच्या बाजूला आहे, परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी मार्ग जरा खूप गवत झाडी झाली आहे, त्याच्यामुळे आपण आता जाणं टाळत आहे. व संध्याकाळचे आता 4-4:30 होत आली आहेत. अंधार, थंडीचे दिवस असल्यामुळे अंधार लवकर पडतो, त्यामुळे आपण खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. तर चला आता आपण राजधीर किल्ला खाली उतरण्यास सुरुवात.